भारतातील प्रमुख कर्करोग संशोधन आणि उपचार सुविधा असलेल्या मुंबईतील टाटा संस्थेनं कॅन्सर दुसऱ्यांदा होऊ नये याकरता उपचार शोधल्याचा दावा केलाय। संस्थेतील संशोधक आणि डॉक्टर्सनी 10 वर्ष संशोधन केलंय आणि एक गोळी बनवली आहे जी कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या लोकांना दुसऱ्यांदा कर्करोग होण्यापासून वाचवणारी ठरू शकते। त्याचबरोबर रेडिएशन आणि केमोथेरपी सारख्या उपचारांचे दुष्परिणाम 50% कमी करेल असा दावा सुद्धा या गोळीबाबत करण्यात आलाय। टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार संशोधनाकरता उंदरांमध्ये मानवी कर्करोगाच्या पेशी टाकण्यात आल्या, ज्यामुळे त्यांच्यामध्ये एक ट्यूमर तयार झाला। त्यानंतर उंदरांवर रेडिएशन थेरपीने उपचार करण्यात आले। केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर असं आढळून आलं की जेव्हा या कर्करोगाच्या पेशी मरतात तेव्हा ते क्रोमॅटिन कण नावाच्या लहान तुकड्यांमध्ये मोडतात आणि हे कण रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये जाऊ शकतात। तेव्हा ते निरोगी पेशींमध्ये प्रवेश करतात आणि पुन्हा कॅन्सर होऊ शकतो। या समस्येवर उपाय शोधण्याकरता डॉक्टरांनी उंदरांना खास गोळ्या दिल्याचं डॉक्टर बडवे यांनी सांगितलं, ज्या हे क्रोमॅटिन कण नष्ट करतात। टाटातील डॉक्टर जवळपास दशकभर या टॅबलेटवर काम करत होते। या टॅबलेटला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे। ही मंजुरी मिळाल्यानंतर जून-जुलै पासून बाजारात त्या गोळ्या उपलब्ध होतील आणि महत्त्वाचं म्हणजे या गोळीची किंमत असेल फक्त 100 रुपये। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा।